बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना अनिश गाडवे या शिवसैनिकाचा एक मानाचा जय महाराष्ट्र. मागे 1-2 दिवसात काही घडामोडी घडल्या. शिवसेनेत काही पक्षप्रवेश झाले. आपल्या पक्षात जेव्हा पक्षप्रवेश होतात ना, अभिमान वाटतो. पण 1-2 पक्षप्रवेश असे आहेत की ज्याच्याविषयी बऱ्याच जणांचे प्रश्न आले. त्या प्रश्नांना उत्तर द्यावंसं वाटतं. आज बऱ्याच जणांनी मला सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विचारलं की दादा, तुमचं सुषमाताई अंधारे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल तुमचं वैयक्तिक काय मत आहे. नक्कीच बोलूया आपण त्याच्यावर आज. सुषमाताई अंधारेंचा जर मागचा इतिहास बघितला, त्यांची हिंदू देवतांविषयीची भूमिका, त्यांच्या हिंदू सणांविषयीची भूमिका, त्यांचे जे वादग्रस्त वक्तव्य, त्यांचं जे पक्षाविषयीचं धोरण, शिवसेनेविषयीच्या टीका, ह्या सगळ्या विषयांनी जर बघितलं ना, त्यांना शिवसेना काही त्यांना कुठल्याही पक्षात प्रवेश मिळू नये हे आपलं नक्की मत आहे. आणि मला वाटतं ह्या मतात तुमचं माझं मत काही पण समान असेल. पण आता आपण एक गोष्ट ना, त्याची दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे. दुसरी बाजू अशी आहे, बाळासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे. आपल्या सर्वांना तो माहिती असेल. मंत्र असा आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. शिवसेना 20% राजकारणात कमी पडते. हा जो पक्षप्रवेश आहे, हा त्या 20% राजकारणाचाच मला एक भाग दिसतो. जिथे जिथे आपल्याला शक्य होईल ना, तिथे तिथे राजकारणही करणं गरजेचं आहे. कारण बघा, राजकारण जर नाही केलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर अशा प्रकारे सामोरे जायला लागतं. आपल्याला आपला विचारांना विरोध आहे, आपला माणसाला विरोध नाही आहे. आपण सुषमाताई ह्या व्यक्तीला कधी विरोध नाही करणार. आपण त्यांचे जे विचार आहेत त्यांना विरोध करतोय. ताईंनी त्यांचे विचार जर मागे ठेवले, त्यांची विखारी वक्तव्य जर मागे ठेवली, त्यांचं जे पक्षाविषयीचा विचार आहे तो मागे ठेवला आणि शिवसेनेच्या विचारांनी, शिवसेनेच्या समाजकारणाच्या विचारांनी जर ते पुढे आल्या आणि त्यांनी पक्षाची भूमिका जर मांडल्या, तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. त्यांना एक वेळ द्यायला हवा. पाहूया ना, भविष्यात आपल्याला भरपूर सारे उत्तर मिळून जातील. त्या 20% राजकारणाचा हा भाग आहे, हे माझं नक्की मत आहे. त्यांच्यासोबत जर आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जर आंबेडकरी समाज आपल्यासोबत येत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे ना. पक्ष अजून मजबूत होईल. समाज आपल्यासोबत ऑलरेडी आहे, पण अजून पक्ष मजबूत व्हायला अशा लोकांची गरज आहे. पाहूया, पण अटीवर आपल्या तत्वांवर चालणारी माणसं पाहिजेत, आपल्या विचारांवर चालणारी माणसं पाहिजेत. तोपर्यंतच आपण सपोर्ट करणार. संजय राऊत साहेबांबद्दल पण बऱ्याच जणांनी विचारलं, आपलं काय मत आहे. बघा, राऊत साहेबांबद्दल जर बोलावं झालं ना, तर ज्यावेळेस मातोश्रीवर विखारी माफियांपर्यंत अशा टीका व्हायच्या, काही लोक तुम्हाला माहिती आहेत, उठसूट काही बोबडे लोक सकाळ उठून, त्यावेळेस संजय राऊत हा माणूस एकटा फक्त पक्षाची बाजू घेऊन, मातोश्रीची बाजू घेऊन लढत होता. त्यावेळेस हे जे सगळे बंडखोर गेलेत ना, त्याच्यातला एक जणही भर काढत नव्हता. सगळ्यांनी गरळ ओकली, पण एक जणही आवाज उचलला नाही, कारण ह्यांचे पुढचे प्लॅन ठरलेले होते. तिथे हा माणूस एकतर्फी लढत होता. काही ठिकाणी माझंही मत आहे, जिथे थंडपणाची भूमिका घ्यायला हवी तिथे थंडपणाची भूमिकाही घ्यायलाच हवी. पण तिथे आपणही म्हणू शकतो की तिथे थांबायला हवं होतं. पण ठीक आहे, त्या काही अपवाद वगळलेत ना. संजय राऊतांची भूमिका ही आजही पटण्यासारखी आहे, कारण त्यांनी शिवसेनेची भूमिका कधीही सोडली नाही. आपण म्हणतो काही ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीची जवळीक केली. काही बघा, कसं असतं ना, सर्वच गोष्टी आपल्यापर्यंत पोचत नाहीत. आतमध्ये काय चालतं ह्या सर्वच गोष्टी तुमच्या माझ्यापर्यंत पोचत नाहीत. पण आपण एक जर वरवर पाहिलं ना, बघाल की त्यांच्या घरातच त्यांचा भाऊ आमदार आहे. त्यालाही मंत्रिपद भेटू शकलं असतं. नाही भेटलं अजून त्याला मंत्रिपद. सुनील राऊत साहेबांना अजूनही कुठे मंत्रिपद भेटलं आहे. ते स्वतःही राज्यसभेत कित्येकदा खासदार राहिलेत, पण त्यांनी अजून कुठलं मंत्रिपद नाही भूषवलेलं आहे. त्यांच्याकडे फक्त एक राज्यसभेची खासदारकी आहे, कारण त्यांना राज्यसभेत सेनेचा आवाज कायमचा मांडायचा असतो. तेवढंच एक पक्षाने त्यांना पद दिलेलं आहे. बाकी अदरवाईज त्यांच्याकडे कुठलीही पदं नाही आहेत. आपल्याला काही ठिकाणी बाजूही घ्यावी लागणार, कारण जिथे जिथे सेनेचा आवाज दाबायचा प्रयत्न झाला तिथे तिथे राऊतसारखा माणूस उठून उभा राहिला. अपवाद वगळले तर त्यांची काही विधानं आहे जी त्यांना शांत बसायची गरज होती. हे तुमचं माझं मत नक्की आहे ना. आपण त्या ह्या मतावर आपण दोघेही ठाम आहोत. काही वेळा सडेतोल बोलणं आहे ना, हे खरं गरजेचं असतं. नाहीतर लोक बेच खाएंगे आपल्याला. आज हा माणूस त्याची शिक्षा भोगतोय असं मला वाटतंय. कुठे आहेत आज यामिनी जाधव, प्रताप सरनाईक? त्यांना बघा ना, राठोडसारख्या आमदाराला, जेव्हा मंत्र्याला आपण जेव्हा मंत्रिपदावरून बाजूला काढलं, कुणाच्या बोलण्यावरून काढलं, चित्राताई वाघांनी जो आवाज उठवला, कुठल्या केसेस होत्या, कुठले आरोप झाले त्यांच्यावर तुम्हालाही माहिती आहे चांगलं. आपले मंत्री राठोडांवर काय आरोप झाले होते. आज ते राठोड मांडीला लावून बसले तो. आज यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, यांनी सांगावं. यांच्या मुळमुळी भूमिका ऐकल्यात का तुम्ही? नाही हो, केस चालू आहे. नाही हो, आमच्या केसेस आम्ही मागे घेतले नाहीत. मंत्रीमध्ये यांच्या मांडी लावून बसणार आहात तुम्ही. ही असते विशिष्ट ठराविक अशी ठरवलेली भूमिका. भाजपकडे डिटर्जंट आहे, चांगले डिटर्जंट, माहिती नाही कुठून इम्पोर्ट केले त्यांनी. अशा मशीनमध्ये टाकतात, ते डिटर्जंट टाकतात,
कसले कसले डिटर्जंट टाकतात, त्यांना धुवून 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 सफेदी की चमकार काढले डिटर्जंटमधून बाहेर, हे चमकले. मग आता ह्यांना कुठलंही यांच्यावर डाग नाही, धब्बा नाही, सगळे एकदम न्हावून निघालेले, शुद्ध पाण्यात न्हावून निघालेले. काल परवा अर्जुन खोतकरांनी रडून रडून सांगितलं, पक्षाची त्यांची जी भूमिका आहे ती सांगितली. त्यातून आम्हाला एक चांगलंच वाक्य मिळालं बाबा, की माझ्यावर काय काय दबाव आले म्हणून मला जावं लागलं. हर्षवर्धन पाटलांनी पण मागे एका भर सभेत सांगितलं होतं, आता मी भाजपमध्ये आहे, आता मला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही, आता मी रात्री शांत झोपतो. याचा अर्थ काय हो? हा, तुम्ही जनतेला दुधखोळं समजता. म्हणजे इकडे गेलात तर तुमच्या सगळ्या भूमिका योग्य, इकडे गेलात तर तुम्ही जे काही काळे व्यवहार केले असेल सगळे योग्य, पण हां तुम्ही तिकडे पाहिजे. म्हणजे दोनच अटी पाहिजे त्यांच्याकडे. भ्रष्टाचार करायचा आहे तर तुम्ही इकडे थांबा, किंवा भ्रष्टाचार केला आहे तर तुम्ही आमच्याकडे या. ह्या दोनच गोष्टी. विधानसभेत मागे भास्कर जाधव साहेबांनी अख्खी लिस्ट वाचून दाखवली. किती जणांची थकले होते बोलता बोलता, इतकी लिस्ट, इतकी मोठी लिस्ट. नावं कानातल्या लक्षात राहणार नाही एवढी लिस्ट. आज जर यांनी यांच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जर काढली ना, जे आयाराम आहेत त्यांना जर कट केलं ना, 25-30 उमेदवार पण ह्यांचे आमदार झालेले आपल्याला दिसणार नाहीत, जे पूर्वाश्रमीचे भाजपचे. हे तुमचं यश. ह्या यशावर तुम्ही डंके पेटवताय, 56 इंची छाती म्हणताय. अहो साहेब, आज तुमचं देशामध्ये यश, तुमच्या आज जे मेरू अश्व आहेत ना, ते असे चौफेर उधळत आहेत. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय, तुमच्या अश्व चौफेर उधळत आहेत. मोठं यश मिळतंय तुम्हाला आज उभ्या हिंदुस्थानात. पण कशाच्या जीवावर? केंद्रात एक व्यक्ती आहे, आदरणीय भारताचे पंतप्रधान, जे खंबीरपणे तुमचं नेतृत्व करतात, त्यांच्या जीवावर तुम्हाला हे सगळं यश मिळतंय. आज त्या व्यक्तीला जर बाजूला केलं तर तुमचं ते यश काय हो? आहे का आपला कवडीचा तरी वाटा आहे का या सगळ्या देशभरात आलेल्या घडामोडींना? आणि जेव्हा जेव्हा माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, मी म्हणणार नाही माझा अभ्यास आहे, मी फार लहान आहे, माझा अभ्यास नाही असा, पण माझा अनुभव असा आहे ना, जेव्हा जेव्हा आलेलं यश हे व्यक्ती केंद्रित जर असेल ना, तिथे तिथे पक्षांना त्याचा धोका तयार होतो. कारण जेव्हा जेव्हा व्यक्ती बाजूला होते ना, सगळं झिरोवर येऊन सगळं थांबतं. जेव्हा ही व्यक्ती राजकारणातून बाजूला होईल तेव्हा तुम्ही काय करणार? या आयारामांना कसं पोचणार? बरं, हे आयाराम कोणाचेच नाहीत, हे फक्त सत्तेचे लालसी. तुमच्याकडे सत्ता नसेल तर तिकडूनही निघणार. आज हा बुमरँगसारखा गेम आहे बघा, हा कधी उलटू शकतो. हा आज आमच्यावर आहे, आज तुमच्यावर उलटेल. खरंच एक प्रश्न पडतो, महामहिम राज्यपालांनी गुजरात किंवा राजस्थानच्या जे लोकांविषयी जे विधान केलं त्यांची तुम्ही गोंजारली तो. कारण तुम्हाला आता महापालिकेचे इलेक्शन लागल्यात, आपल्याला भरपूर त्यांच्याकडून काही पाहिजे, भरपूर काही पाहिजे. मी आता क्लिअर करणार नाही काय भरपूर काही पाहिजे, मतं तर पाहिजेच, अजून भरपूर काही पाहिजे आपल्याला. त्यांना चुचकारताना तुम्ही मराठी माणसांची काय ठेवली तो? मी ऐकलं काल तुम्ही माफी मागितली. ती माफी मागितली नाही हो, तुम्हाला मागवून घेतली. मराठी माणूस हा असा शंढ नाही जो ऐकून शांत बसेल. मला ना खरं कधी ना उदाहरण द्यावं असं वाटतं. भाजप आहे ना, हा मला अमेरिकेसारखं वाटतो. अमेरिका हा देश जरी असला ना, त्याला स्वतःचं असं एक कल्चर नाही म्हणता येईल. त्याच्याकडे कुठले स्वतःचे असे सण नाहीत, त्याच्यात स्वतःची अशी खाद्य परंपरा नाही, त्याच्या रूढी नाही, काहीच नाही त्यांच्याकडे. कारण हा देश इकडून आलेल्या माणसांनी, विशेषतः युरोप आणि आफ्रिकेमधून आलेल्या माणसांनी हा देश वसवलेला आहे. ही कॉलनी होती ब्रिटिशांची सुद्धा. एवढा मोठा देश, पण त्याला ना स्वतःचं असं कल्चर नाही. कारण याच्यात एक जातीचे लोक नाही आहेत. जात म्हणजे तशी जात नाही मला म्हणायचं आहे, एका प्रकारचे लोक नाहीत मला म्हणायचं आहे. मला असंच भाजप वाटतो. पूर्वाश्रमीचे कोणीच नाही तो. पहा ना तुम्ही, साधं उदाहरण देतो. जर म्हणजे सगळीकडून आलेली आयाराम भरती करून यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. साधं उदाहरण देतो, महाराष्ट्राचंच घ्या ना, असेंब्लीचं आपल्या विधानसभेचं स्पीकरपद, अध्यक्ष महोदय बोलतो ना आपण त्यांना, ते कोण आहेत? राहुलजी नार्वेकर, पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते. विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेब, पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी. अहो साधं काय, मुख्यमंत्रीच घ्या ना, शिवसेना आयात. हे पक्ष आम्हाला निष्ठा शिकवणार, नीतिनिष्ठेच्या गोष्टी हे लोक करणार. माझं वैयक्तिक मत आहे, आयारामांना जर तुम्ही 5 वर्षाची कंडिशन टाकलीत ना, 5 वर्ष तुम्हाला आम्ही इलेक्शनचं तिकीट देणार नाही, येत आहे आमच्यावर निष्ठा आहे, नक्की या. पहा ना किती लोक तुमच्याकडे येतात. 5च वर्ष त्यांना थांबायला सांगा फक्त. अहो एक दिवस थांबू शकत नाही हो, तो इलेक्शनच्या आदल्या दिवशी येतात आणि तिकीट घेतात. हे लोकांची निष्ठा असते तुमच्यावर. हे हिंदुत्व? अहो हिंदुत्व म्हणजे प्रामाणिकपणा. मी मागेही सांगितलं, भाजपची ताकद सध्या देशात आहे, हे आपण सर्वांनी मान्य करायला पाहिजे. एखाद्या पक्षाचं जेव्हा यश वाढतं ना, ते डोक्यात तेवढीच हवा जाते, आणि हवा जाताना त्यांनी मित्रांना विसरू नये.
एकेकाळीचे मित्र होतो आपण. 30-30 वर्ष आपण सत्तेत घालवली. आपल्या दोघांनाही सत्ता कधी मिळाली नाही. सत्ता येत असताना हे सगळं जे चालू आहे ना, हे सगळं हा महाराष्ट्रातील जनता बघते. आपल्या दोघांनाही कधी सत्ता मिळाली नाही. पण आज जे तुम्ही जो सत्तेचा जो नंगा नाच करताय ना, जो माज जो चढला ना आपल्या सत्तेचा, तो चांगला नाही. JP नड्डांनी त्यांच्या वक्तव्यातून हे सिद्धच केलं. काय बोललेत ते काय? बऱ्याच पक्षांची नावं घेतली त्यांनी. घराणेशाही म्हणून सांगितलं. शिवसेनेचं काय सांगितलं? घराणेशाहीसोबत संपत चाललेला पक्ष. यांनी शिकवावं. यांनी शिकवावं. संपत चाललं कोण? मी मगाशी म्हटलं ना, एक व्यक्ती हटली, संपत चाललेला पक्ष आम्ही. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला विकत घेतलेलं नाही आहे. आम्हाला विकत घेतलेलं नाही कोणी. आम्हाला हे सगळ्याचे पैसे मिळत नाहीत. जेव्हा आम्ही पक्षाची बाजू मांडतो ना, वैयक्तिक बाजू मांडतो ना, आम्हाला कोणी विकत घेतलेलं नाही आहे. आम्हाला कोणी सांगितलेलं नाही आहे. आम्ही आमच्या मनाने ती बाजू मांडतो. कारण आमच्या आतमध्ये त्या गोष्टी आहेत. आतमध्ये तुमच्याकडे नाही हो आमच्याकडे. जोपर्यंत हा शिवसैनिक या शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे ना, तोपर्यंत शिवसेना कधी संपणार नाही. मागे बोललो, शिवसेना विचार आहे. महाराष्ट्रात आमची बोटं धरलीत तुम्ही. बोटं धरून, ते हिंदीत एक शेर आहे ना, जिनको हमने चलना सिखाया वो आज हमें दाएं बाएं सिखाने लगे. शिवसेना विचार आहे. विचारांना संपवता येत नसतं. पक्षाचे आमदार खासदार पडून पक्ष संपत नसतो. पक्षाचे विचार संपवावे लागतात. आणि ते विचार या शिवसैनिकाच्या मनामनात, महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यात ना जिवंत आहेत. त्याची उदाहरणं तुम्हाला आदित्य साहेबांच्या निष्ठा दौऱ्याच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी येतील. हे जे गेलेत ना, यांच्या मतदारसंघात जेव्हा निष्ठा यात्रा चालते ना, यांच्या पायाखाली जमीन सरकलेली आहे. बरेचसे मेसेज गेले असतील साहेबांना पर्सनलमध्ये. ह्या 40 जणांची वैयक्तिक जी पापं होती, वैयक्तिक, यांनी काय काय कमवलं असेल, यांच्या काही असेल यांचं, ती लपवण्यासाठी तुम्ही पक्षप्रमुखांवर दबाव टाकणार की तुम्ही भाजपसोबत युती करा. लाचारीची युती पाहिजे होती तुम्हाला, कारण तुमची पापं लपवायची म्हणून. पक्षप्रमुखांनी का करावं हे सगळं? त्यांना मजा नव्हती येत ना अशी, की एवढी 40 जण गेलेत. खूप मजा आली, खूप आनंद मिळाला. त्यांची आज तब्येत बघा. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यांच्यावर दबाव आणून तुम्ही हे सगळं केलं कशासाठी? तुमची पापं लपवण्यासाठी. नाही जमणार. जे आमच्याकडे 15 उरलेत ना, ते आमचे निष्ठावंत आहेत. त्यांना भविष्यात ज्या द्यायच्यात त्या संध्या देऊ, पण जे उरलेत ते निष्ठावंत. तुमची पापं तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही काय धुवून घ्यायची, त्यांच्या डिटर्जंटमध्ये टाकून धुवून घ्या. पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला आहे ना, तो योग्य निर्णय आहे. भविष्यात आम्ही कुणाबरोबर जाऊ नाही जाऊ हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कुणाबरोबर करार नाही केलेले आहेत. बोलतात ना, राष्ट्रवादीशी शिवसेनेची जवळ की, काँग्रेसची जवळ की. आम्ही एका कॉमन गोष्टींवर समोर एकत्र आलो होतो. ते पण 5 वर्षासाठी आलो होतो. लक्षात घ्या ही गोष्ट. आम्हाला कुणासोबत जायचं आहे नाही जायचं आहे हा पक्षप्रमुख घेतील. आमची राष्ट्रीय कार्यकारिणी हा निर्णय घेईल आणि आमचे शिवसैनिक हा निर्णय घेतील. हे लोक आम्हाला बोलणारे कोणी नाहीत. सोबतचे 15 आमदारांची जेव्हा आमची 215 खरंच होतील, तेव्हा ना ही कमळाबाई अशी ना मातोश्रीच्या बाहेर उभी राहणार आहे. हे चित्र मला माझ्या डोळ्यांसमोर दिसतंय. अशी कमळाबाई उभी राहील. चला युती करूया. कमळाबाईला मातोश्रीचा गेट काय, कलानगरचा गेट पण ओपन नाही ठेवायचा आहे. त्यावेळेस गाठ आमच्याशीच आहे ना, शिवसैनिकाशी. हे JP नड्डा वगैरे ना, हे व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतील, VRS घेऊन टाकतील. आणि ज्यांनी ही मातोश्रीवर आता गरळ ओकतायत ना, काल परवा तानाजी सावंत बोलले, कोण आदित्य आदित्य ठाकरे, तो एक आमदार. सबुरीनं घ्या. बांगर साहेब सबुरीनं घ्या. केसरकर साहेब सबुरीनं घ्या. शहाजी बापू सबुरीनं घ्या. मातोश्रीवर गरळ ओकताय. जेव्हा ही वेळ बदलली असेल ना, काल उद्धव साहेब PC मध्ये बोलले, प्रेस कॉन्फरन्समध्ये, वेळ बदलली ना, सगळं काही बदलतं. त्यावेळेस तुम्ही असे शिंदे साहेबांना ठाण्यामध्ये शोधत फिराल. अरे कुठे गेलेत आमचे साहेब? साहेब छू झालेले असेल त्यावेळेस. कोणी ऐकायला नसणार तुमचं. सबुरीनं घ्या. कुणाविषयी वक्तव्य करताय लक्षात ठेवा. आपण आमदार आहोत. आपण फक्त आमदार आहोत, तेही जनतेने निवडून दिलेले. तुम्ही कायमस्वरूपी आमदार नाही आहात. जनतेची चक्र फिरली, सगळं फिरणार. सत्ता ही कायम नसते. सत्ता जेव्हा येते, जबाबदाऱ्या देऊन येते आणि तुमच्याकडून प्रश्नही मागते. त्या प्रश्नांना उत्तर द्यायची तयारी ठेवा. साहेब, जनतेचे प्रश्न नंतरच, पहिले शिवसैनिकांच्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार राहा. येणारा काळ तुम्हाला बघेल. सप्रेम जय महाराष्ट्र.